Good afternoon, students. We have learned about the indices in the previous chapter. Now we are going to learn the next chapter, chapter number 7, that is joint bar graph. Before learning the joint bar graphs, let us revise the information about the graph paper and how to draw the graph showing information about different things with their numbers. We have learned it in the 6th standard, but let us revise that again. Here is a graph paper. You are looking at the graph paper now. There is one of the horizontal line and the other vertical line on the graph paper. The horizontal line is drawn near the lower edge of the graph paper. ग्राफ पेपरची ही जी लोअर एज आहे त्याच्याजवळच अशी एक हॉरिझॉन्टल लाईन जी ड्रॉ केलेली असते. इट इज नोन ॲज एक्स ॲक्सिस अँड इट इज शोन बाय द लेटर एक्स. एक्स या लेटरने दाखवलेली ही जी लाईन असते हिला आपण एक्स ॲक्सिस असं म्हणतो. अँड द व्हर्टिकल लाईन इज ड्रॉन नियर द लेफ्ट एज ऑफ द ग्राफ पेपर. ही लेफ्ट एज आहे ग्राफ पेपरची लेफ्ट एज, आणि त्या लेफ्ट एजच्या जवळ अशी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली असते. दॅट व्हर्टिकल लाईन इज कॉल्ड ॲज वाय ॲक्सिस अँड इट इज शोन बाय द लेटर कॅपिटल वाय. वाय या लेटरने दाखवलेली ही जी लाईन असते हिला आपण वाय ॲक्सिस असं म्हणतो. बोथ द ॲक्सिस एक्स अँड ॲक्सिस वाय इंटरसेक्ट ईच अदर ॲट अ सर्टन पॉईंट. त्या दोघं जे ॲक्सिस आहेत ते एकमेकांना ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात दॅट पॉईंट इज शोन बाय द लेटर ओ बिकॉज इट इज द ओरिजिन ऑफ द ग्राफ. त्याला आपण ग्राफचा ओरिजिन असं म्हणतो, आरंभबिंदू म्हणून त्याला आपण ओ ह्या लेटरने दाखवत असतो. द थिंग्स टू बी शोन आर शोन ऑन द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर आपल्याला ज्या गोष्टींबद्दलची इन्फॉर्मेशन दाखवायची आहे त्या आपण इथे खाली लिहित असतो. अँड द नंबर रिलेटेड टू द थिंग्स ऑन द एक्स ॲक्सिस इज शोन ऑन द वाय ॲक्सिस. नंबर आपल्याला जे दाखवायचे असतात ते आपण वाय ॲक्सिसवर दाखवत असतो आणि त्याचा स्केल या ठिकाणी राईट अपर कॉर्नरला इथं लिहित असतो. राईट साईडच्या अपर कॉर्नर वरचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी आपण स्केल लिहित असतो. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू डॅश डॅश थिंग्स. 1 सेंटीमीटरला आपण किती ऑब्जेक्ट्स किंवा किती वस्तू दाखवतो त्याचा स्केल या ठिकाणी आपण राईट एजला लिहित असतो. नाव सी हिअर ऑन पेज नंबर 51 टू ग्राफ्स आर ड्रॉन ऑन द पेज. पेज नंबर 51वर या ठिकाणी 2 ग्राफ्स दाखवलेले आहेत. तुम्ही पुस्तक उघडून सुद्धा बघू शकतात, पुस्तकातून तुम्हाला कळेल इथं जर दिसत नसेल तर. नाव सी हिअर 2 बार ग्राफ्स आर शोन इन द figures here, and both the bar graphs shows the production of the wheat of Ajay and Vijay. Ajay's wheat production and Vijay's wheat production is shown in both the graphs. It is year-wise production. On x-axis here, the years of Ajay's wheat production are given 2011, 2012, 2013 and 2014, and y-axis shows us the production of wheat in quintals. The scale is 1 centimeter is equal to 10 quintals. 1 सेंटीमीटरला 10 क्विंटल्सचं या ठिकाणी स्केल दिलेलं आहे. त्यानुसार अजयचे व्हीट प्रोडक्शन 2011, 2012, 13, 14मध्ये किती आहे हे या ग्राफमध्ये आपल्याला दिसतं. मग हे पाहताना काय करतो आपण, वी यूज द स्केल टू रीड द प्रोडक्शन ऑफ व्हीट. स्केलचा आपण यूज करतो, पट्टीचा यूज करतो. 2011चं जर आपल्याला व्हीट प्रोडक्शन पाहायचं असेल तर 11च्या बार जिथं जातो तिथं आपण अशा प्रकारे पट्टी ठेवली तर ती पट्टी वाय ॲक्सिसवरला कोणता नंबर दाखवते ते आपण बघतो. तर ही पट्टी या ठिकाणी वाय ॲक्सिसवर कोणता नंबर दाखवते 40. म्हणजे 2011चं व्हीट प्रोडक्शन असायचं आहे 40 क्विंटल. त्याप्रमाणे 12चं 13चं 14चं या ठिकाणी दिसतं. In the next graph, there is the wheat production of Vijay
is given for the similar years 2011, 2012, 2013 and 2014. इथेही एक्स ॲक्सिसवर तेच इयर्स दिलेले आहेत, पण विजयचे व्हीट प्रोडक्शन आणि अजयचे व्हीट प्रोडक्शन हे सेम असतं का वेगळं असतं ते आपल्याला याच्यावरून दिसतं. इन 2011 द विजय's wheat production is also of 40 quintals. In 2012 Vijay's wheat production is between the 50 and 60 quintals, means 55 क्विंटल. 50 आणि 60 याच्या सेंटरला त्या ठिकाणी स्केल आपली मॅच होती, म्हणजे 55 क्विंटल आहे. तेच जर आपण अजयचं पाहिलं 2012चं तर ती आपली स्केल 50ला मॅच होते, म्हणजे 50 क्विंटल आहे. अशा प्रकारे या दोघांचं व्हीट प्रोडक्शन दाखवण्यासाठी हिअर 2 ग्राफ्स आर यूज टू शो द wheat production of Ajay and Vijay. But this information from both graphs can be shown in a single graph too. या ठिकाणी हे जे 2 ग्राफ्स आपण यूज केलेले आहेत, हीच इन्फॉर्मेशन आपल्याला सिंगल ग्राफमध्ये सुद्धा दाखवता येते. मोर इन्फॉर्मेशन कॅन बी गिवन युजिंग लेस स्पेस and it becomes easier by using the graphs, and that graphs are known as joint bar graphs. हीच जी इन्फॉर्मेशन आहे दोन ग्राफमध्ये दाखवलेली ही जॉईंट करून म्हणजे एकत्र करून वी कॅन शो इट बाय यूजिंग अ सिंगल ग्राफ. सिंगल ग्राफमध्ये हीच इन्फॉर्मेशन जॉईन करून आपल्याला दाखवता येते. म्हणजे लेस स्पेस, इथं 2 ग्राफ लागले तिथं सिंगल ग्राफमध्ये ते काम होईल आणि इजियर होते, ती आपल्याला बघणंसुद्धा सोपं होतं. त्यासाठी जॉईंट बार ग्राफ्स आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत.